वसंतराव मोरे पॉलिटेक्निक सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव मोरे पॉलिटेक्निकमध्ये वाहन सुविधा, भव्य इमारत, LCD प्रोजेक्टरसह कॉन्फरन्स हॉल, सुसज्ज रीडिंग रूम, स्टुडंट्ससाठी ॲक्सेसिबल लायब्ररी अशा अनेक सुविधा आहेत. चला तर मग जाणून घेऊया कॉलेजविषयी. हॅलो, मी उपारी साहेबराव मोरे. माझी ब्रांच ENTC. मी प्रॉपर पाडोला राहते. माझे वडील टीचर आहे. मी या क्षेत्रात आली कारण मला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता. मी जेव्हा 10वीला असताना मला खूप प्रश्न पडायचे की आपण TV बघतो, आपण त्यात ते सिग्नल कसं काम करतं, त्यात ते कसं येतं, त्यात कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज होतात. तर माझ्या वडिलांनी मला सजेशन दिलं की तू इंजिनिअरिंग कर, कारण तुझे सगळे प्रश्न त्यातच सॉर्ट आउट होतील. तर मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतले वसंतराव मोरे पॉलिटेक्निकला. तिथे आल्यावर मला माझे बरेचसे क्वेश्चन सॉर्ट आउट झाले. मला मॅथ्स या सब्जेक्टमध्ये 100/100 पडले. मी महाराष्ट्रात प्रथम आले. यात सर्वात जास्त यश म्हणजे माझ्या शिक्षकांचे, की त्यांनी चांगल्या प्रकारे मला गायडन्स केलं, चांगल्या प्रकारे मला शिकवलं. त्यामुळेच मी ते करू शकता. प्रतिसाद देतं ते फक्त ओनली ऑन वसंतराव मोरे पॉलिटेक्निक. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक कॉम्प्युटर असलेली 100 कॉम्प्युटर्सची भव्य लॅब, इंजिनिअरिंगसाठी लागणारे सॉफ्टवेअर्स, ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन व भरपूर प्रॅक्टिकलची सुविधा आणि वैयक्तिक मार्गदर्शन. मी जयश्री भास्कर पाटील, इलेक्ट्रॉनिक्स सेकंड इयर. मी 2014 साली वसंतराव मोरे पॉलिटेक्निक कॉलेजला ॲडमिशन घेतलं. मला लहान असताना खूप प्रश्न पडायचे की हे इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट काम कसे करतात, त्यातलं कोणते सर्किट यूज केले असतील, त्याचं ॲक्च्युली वर्किंग काय असेल, याचे काही प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. पण मला जे नॉलेज पाहिजे होतं ॲक्च्युली ते नाही भेटलं. ते मिळालं ते वसंतराव मोरे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये. वसंतराव मोरे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं कारण की इथले पासआउट झालेले विद्यार्थी आज त्यांच्या करिअरमध्ये सक्सेसफुल आहेत आणि त्यांच्या जॉबशी ते सॅटिस्फाईड आहेत. ते फक्त वसंतराव मोरे पॉलिटेक्निक कॉलेजमुळे. मलाही असंच सक्सेसफुल करिअर बनवायचं आहे, सक्सेसफुल जॉब हवा आहे आणि त्यासाठीच मी वसंतराव मोरे पॉलिटेक्निक कॉलेजला ॲडमिशन. इलेक्ट्रिकल्स इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारची उपकरणे जसे मी प्रॉपर भुसावळचा. 2012 या साली मी वसंतराव मोरे पॉलिटेक्निक या ठिकाणी ॲडमिशन घेतले असेल तेव्हा मला गाडीने जावे लागायचे. तर तेव्हा माझ्या मनामध्ये विचार आला की हे एक्सिलेटर काय असतं, गिअर काय, क्लच काय, मध्ये एक्सिलेटरवर प्रेस केल्यावर किंवा त्याला दाबल्यावर गाडीचा वेग का वाढतो. या प्रश्नांबद्दल मला खूप आतुरता होती की या प्रश्नांमागे उत्तर काय असेल. तेव्हा मला माझ्या भावाकडून माहिती भेटली की याच्यामध्ये असं असतं की गिअर पॉवर ट्रान्समिट करतं, क्लच गिअरला डिसएंगेज किंवा एंगेज करतं. या गोष्टींमध्ये मला रस आला. तेव्हा मला त्याने सजेस्ट केलं की तू डिप्लोमा ॲडमिशन घे. त्याचप्रमाणे या कॉलेजमध्ये रेग्युलर टीचिंग, प्रॅक्टिकल्स हे सर्व वेळेवर होतं. म्हणून मी वसंतराव मोरे पॉलिटेक्निक या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉपमध्ये वेगवेगळ्या मशिनरीज, प्रॅक्टिकल्स करताना शिक्षकांचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण. प्रत्येक शाखेसाठी कंपल्सरी असणाऱ्या फिजिक्स, केमिस्ट्री या विषयांचे वेळोवेळी प्रॅक्टिकल्स. माझे नाव सागर धनराज माडी, ब्रांच 3rd इयर मेकॅनिकल. मी वसंतराव मोरे पॉलिटेक्निक या कॉलेजला ॲडमिशन घेतले कारण येथील सुसज्ज लॅब, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग यांच्यामुळे माझ्या ज्या अडचणी आहेत त्या खूप सोप्या पद्धतीने त्यांनी मला समजावून दूर केल्या आणि त्यांच्यामुळे मी प्रत्येक सेमिस्टरला पासआउट होतो आहे व माझ्या स्वप्नाकडे मी वाटचाल करतो आहे. या कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मी एक सक्सेसफुल इंजिनियर होईल अशी माझी खात्री आहे.
शिक्षकांच्या सहज सोप्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची निर्माण होते आणि मग ते स्वतःच वेगवेगळ्या गोष्टी करून बघतात. मी अक्षय अशोक सैंदाने, मी प्रॉपर पारोळ्याचाच आहे. 14-15 मी इथून पासआउट झालो विथ 82.45%. नंतर मग टीचर्स म्हणाले की टीचरने सुद्धा गाईड केलं मला की तू आता जॉब काही करू नकोस, बेटर वे तू BE करशील ना तर तुला बेनिफिशियल असेल. तर मला व्हॅरियस कॉलेज सजेस्ट केला, तर त्यात मला MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे कॉलेज लागलं आहे की जिचं रेप्युटेशन पुण्यामध्ये खूप आहे. नंतर मला आमच्या कॉलेजचा खूप फायदा आला, कारण की त्यांनी आम्हाला कॉलेजमध्ये प्रॅक्टिकली शिकवलेलं होतं. टीचर्सने प्रॅक्टिकली खूप छानपैकी शिकवलेलं होतं, त्यामुळे मला आता BEला काही एवढं विशेष नाही वाटत आहे. जसं मला BE डिप्लोमामध्ये त्यांनी खूप कन्सेप्ट क्लिअर केलेला असल्यामुळे BE एवढं काही विशेष नाही वाटत आहे. शेवटी एवढंच की माझ्या ह्या कॉलेजमध्ये खूप फायदा आला. त्यांनी मला इंजिनिअरिंग कसं सुटला इंजिनिअरिंग करायचा की मी का इंजिनिअरिंग करावी, फक्त वसंतराव मोरे पॉलिटेक्निकमुळे. सर, माझे नाव बजाने भूषण कृष्ण आहे. मी 2014 पासआउट आहे वसंतराव मोरे पॉलिटेक्निक. सध्या बॉश कंपनीमध्ये जॉब करतो आहे. कंपनीला सरांनी अर्धे देखील माफ केले प्रत्येक वर्षी, म्हणजे फीसाठी काही टेन्शन नको. माझे नाव हर्षल रमेश सपकाळ. मी वसंतराव मोरे पॉलिटेक्निक टेहू पारोळा इथून 2014मध्ये पासआउट झालेलो आहे. मला कॉलेजकडनं भरपूर काही सवलती भेटल्यात. पहिल्यांदा मला फीमध्ये सवलत दिली, टप्प्याटप्प्याने मी ती फी भरली. कॉलेजमध्ये वेगवेगळ्या स्तरातील विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यांच्या कुठल्याही स्वरूपाच्या समस्या असतील, मग त्या पैशांच्या असतील किंवा इतरही काही, त्या सोडविल्या जातात. जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी सल्ला मार्गदर्शन केले जाते. अशा समस्या असतानाही इथे आम्ही विद्यार्थी घडवू शकलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही इथे ऍडमिशन घेऊन आमचे भविष्य सुधारले. आता तुम्ही कधी घेणार? चला या वसंतराव मोरे पॉलिटेक्निक मध्ये ऍडमिशन घेऊन आपले भविष्य घडवूया. वसंतराव मोरे पॉलिटेक्निक. प्रवेशासाठी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता पुढील पत्त्यावर प्रत्यक्ष भेटा. वसंतराव मोरे पॉलिटेक्निक, कसगाव रोड, टेहू, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. संपर्क 02597 29 33 44. www.vasantaravmore.org या संकेतस्थळावर देखील भेट देऊ शकता.